प्रश्न पहा, IPL मध्ये 200 विकेट घेणारा पहिला क्रिकेटर कोण ठरलेला आहे? तर युजवेंद्र चहल हा ठरलेला आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे नोवाक जोकोविच. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच कोणाची इंडोनेशियामध्ये युनोच्या निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती झाली? उत्तर आहे गीता सबरवाल यांची. नेक्स्ट प्रश्न पहा, नुकतीच भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू कोण ठरली? तर याचं उत्तर आहे श्रीजा अकुला. पुढील प्रश्न पहा, भारतातील इंटरनेट धारकांची संख्या किती कोटीवर पोहोचली आहे? उत्तर आहे 94 कोटी. नेक्स्ट प्रश्न पहा, क्लाउडेड टायगर कॅटची नवीन प्रजाती अलीकडे कोणत्या देशात सापडली? उत्तर आहे ब्राझील. नेक्स्ट प्रश्न, सेंग खिहलंग उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तर आहे मेघालय. नेक्स्ट प्रश्न, भारत कोणत्या देशासोबत गरुड नावाचा हवाई लष्करी सराव आयोजित करतो? उत्तर आहे फ्रान्स. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या राज्याने 2023-24 या आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे? उत्तर आहे तामिळनाडू. नेक्स्ट प्रश्न पहा, पहिली व्यक्तिगत महासागर दशक परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे बार्सिलोना, स्पेन येथे. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच झालेल्या ATP बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे नॉर्वेच्या कॅस्पर रुडने. पुढील प्रश्न पहा, पहिल्या आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे नेपाळ. नेक्स्ट प्रश्न पहा, राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 24 एप्रिलला. पुढील प्रश्न पहा, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे प्रोफेसर नईमा खातून. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला आहे? उत्तर आहे आलिया भट्ट. पुढील प्रश्न पहा, टाइम मासिकाने एप्रिल 2024 मध्ये जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या माजी भारतीय महिला कुस्तीपटूचा समावेश केला आहे? उत्तर आहे साक्षी मलिक. पुढील प्रश्न पहा, IPL मध्ये 250 सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा खेळाडू ठरला आहे? उत्तर आहे दुसरा. पुढील प्रश्न पहा, IPL मध्ये सर्वाधिक किती सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर आहे? तर उत्तर आहे 256. नेक्स्ट प्रश्न पहा, भारताने कोणत्या राज्यातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? उत्तर आहे ओडिशा. नेक्स्ट प्रश्न, भारत स्वदेशी बुलेट ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर विकसित करेल? उत्तर आहे वंदे भारत व्यासपीठ. पुढील प्रश्न पहा, भारताची स्वदेशी बुलेट ट्रेन कोण विकसित करणार? उत्तर आहे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड NHSRCL. पुढील प्रश्न, भारत सध्या कोणत्या देशाच्या मदतीने बुलेट ट्रेन विकसित करत आहे? उत्तर आहे जपान. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्यातील प्रसिद्ध तिरंगा बर्फीला GI टॅग देण्यात आला? उत्तर आहे वाराणसी, उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न पहा, फायर डिटेक्शन सिस्टम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार? उत्तर आहे पेंच. नेक्स्ट प्रश्न पहा, भारतीय नौदलासाठी DRDO द्वारे स्थापन केलेले स्पेस या जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली? उत्तर आहे L&T शिप बिल्डिंग, चेन्नई. पुढील प्रश्न पहा, इस्रायलने इराण विरुद्ध सुरू केले असलेल्या
युद्धाला ऑपरेशनला कोणते नाव दिले आहे? उत्तर आयर्न शील्ड. पुढील प्रश्न पहा. जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 19 एप्रिल. गुलाबी साडीला भेटला न्यूयॉर्क टाइम स्क्वेअर वर झळकण्याचा पहिला मराठी गाण्याचा मान मिळालेला आहे. ठीक आहे, तर कोणती साडी आहे ती? गुलाबी साडी. पुढील प्रश्न पहा. कोणाची NTPCच्या CVO म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर उत्तर आहे रश्मिता झा आणि त्या आहे IRS. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट बघूया. रश्मी झा IRS यांची NTPC लिमिटेडच्या मुख्य दक्षता अधिकारी CVO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढे पहा. रश्मिता ही 1997 बॅचची भारतीय महसूल सेवा IRS अधिकारी आहे. पुढे बघा. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC. आता बघा, NTPCचं शॉर्ट फॉर्म दिलं राहते आणि लॉंग फॉर्म विचारलं जाते. तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC होते. ठीक आहे, NTPC. नाहीतर NTPC म्हणाल जी रेल्वेची परीक्षा असतात, तर NTPC रेल्वेची परीक्षासुद्धा असते. त्याला नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणतात आणि याला नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. हा दोन फरक लक्षात ठेवा. तर बघा, ही ऊर्जा मंत्रालयाच्या मालकीखालील भारतीय महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. स्थापना बघा NTPCची केव्हा झालेली आहे? तर 1975. मुख्यालय बघा नवी मुंबई. CEO कोण आहे? गुरप्रीत सिंग आहे. पुढे बघा. पुढील प्रश्न पहा. कोणाला त्यांच्या हसदेव अरण्य चळवळीसाठी 2024चा आशिया विभागातून गोल्डमन पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे आलोक शुक्ला यांना. पुढे बघा. महत्त्वाचे पॉईंट बघूया. छत्तीसगडचे पर्यावरण कार्यकर्ते आणि छत्तीसगड बचाव आंदोलनाचे संयोजक आलोक शुक्ला यांची 2024च्या गोल्डमन पर्यावरण पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. त्यानंतर बघा. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार त्याला ग्रीन नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखले जाते. तर दुसरं नाव काय आहे गोल्डमन पुरस्काराचं? ग्रीन नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखलं जाते. तर हा प्रश्नसुद्धा विचारू शकते. दरवर्षी जगभरातील तळागाळातील पर्यावरण चॅम्पियन्सना दिले जाते हा पुरस्कार. पुढे बघा. छत्तीसगडमधील हसदेव अरण्य वनक्षेत्र हे छत्तीसगडचे फुफ्फुस मानले जाते. हा परिसर कोळशाने समृद्ध आहे आणि 2010मध्ये सरकारने खाणकामासाठी खाजगी कंपन्यांना 2 कोळसा खाणीचा लिलाव केला. वनक्षेत्र आणि त्यांची परिसंस्था वाचवण्यासाठी आलोक शुक्ला यांनी हसदेव अरण्य बचाव संघर्ष समितीची स्थापना केली. तर त्यांनी कोणत्या समितीची स्थापना केली? तर हसदेव अरण्य बचाव संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे आलोक शुक्ला यांनी. पुढील प्रश्न पहा. इटलीच्या पंतप्रधान कोण आहे? तर जॉर्जिया मेलोनी यांनी भारताला जून 2024मध्ये G7 कोणतं? G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलेले आहे. तर सरळ हा प्रश्न येऊ शकतो की इटलीच्या पंतप्रधान कोण आहे? तर जॉर्जिया मेलोनी. कारण की हा चर्चेमध्ये आहे, तर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. खास करून पोलीस भरतीवाल्यांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो. पुढे बघा. 2024चे G7चे अध्यक्षपद इटलीकडे आहे. तर हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो की G7चे अध्यक्षपद कोणाकडे आहे? तर इटलीकडे आहे. त्यानंतर बघा. G7मध्ये भारताला सहभागी होण्याचे निमंत्रण मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान 2003मध्ये अटल बिहारी वाजपेयी होते. तर पहिल्यांदा कोणाला मिळालं होतं G7मध्ये? तर अटल बिहारी वाजपेयी यांना. त्यावेळी फ्रान्स G7चे यजमान होते. तेव्हा अध्यक्ष कोण होते? फ्रान्स. त्यानंतर बघा. मनमोहन सिंग यांनी सर्वाधिक 5 वेळा G7मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात असू द्या. G7 म्हणजेच ग्रुप ऑफ 7. ठीक आहे. त्यानंतर बघा.
हा 7 सर्वाधिक औद्योगिक लोकशाही देशाचा अनौपचारिक गट आहे. त्यांचे स्वतःचे कोणतेही स्थायी सचिवालय नाही. पुढे बघा, 1973 मध्ये अरबी देशांनी कच्च्या पेट्रोलियम तेलात अचानक वाढ केल्यामुळे आलेल्या संकटावर चर्चा करण्यासाठी फ्रान्सच्या पुढाकाराने G7 ची स्थापना करण्यात आली. तर कोणाच्या पुढाकाराने? तर फ्रान्सच्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, सदस्य देश बघा G7चे कोण कोण आहे? फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जापान, इटली आणि कॅनडा. इथे भारताचं नाव नाही आहे बघा. तर डायरेक्ट हा प्रश्न येऊ शकतो की भारत G7चा सदस्य आहे की नाही. त्यानंतर बघा, महत्त्वाचा पॉईंट, काही काळ रशियाचा देखील या 7 मध्ये समावेश होता. मात्र 2014 मध्ये क्रिमिया हल्ल्यानंतर रशियाची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि सरळ सरळ हा प्रश्न येऊ शकतो. IPLच्या 10व्या हंगामामध्ये 400हून अधिक 10 हंगामामध्ये म्हणजे लागोपाठ लगातार 10 सीझनमध्ये ज्याला म्हणतो आपण, हंगाम मराठी शब्द आहे, 400हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? म्हणजे हर सीझनमध्ये त्याने 400पेक्षा जास्त 400+ धावा केलेल्या आहे. तो खेळाडू आहे विराट कोहली. त्यानंतर बघा, पुढचं प्रश्न पहा, क्रिकेटवरच आहे. गॅरी कर्स्टन आणि जेसन गेलेस्पी हे कोणत्या देशाचे नवे कोच आहे? तर पाकिस्तानचे आहे. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, पेंच व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरांच्या किती प्रजाती आहे? डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. किती आहे? तर 124 प्रजाती आहे. ठीक आहे, पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये फुलपाखरांच्या किती प्रजाती आहे? तर 124. पुढचा प्रश्न पहा, त्यामधील काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. महाराष्ट्रातील नागपूरमधील पेंच व्याघ्र प्रकल्प आता वाघांसाठीच नाही तर फुलपाखरांसाठी देखील ओळखला जाणार आहे. म्हणजे इथे 124 प्रजाती या फुलपाखरांच्या आहे. लक्षात असू द्या. तब्बल 14 वर्षानंतर अभ्यासानंतर ताजा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पात 124 प्रजातीची फुलपाखरे आहेत. या अभ्यासाचे परिणाम पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्राधान्य फुलपाखरांचे अधिवास म्हणून महत्त्वाचे अधोरेखित करतात. तर महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न येत्या 3 ते 4 वर्षामध्ये कंटिन्यू असणार. पुढील प्रश्न पहा, वृक्षारोपणाचे विचारपूर्वक नियोजन केल्यास पेंच व्याघ्र प्रकल्पातील फुलपाखरांची विविधता वाढू शकते. यामुळे फुलपाखरांचे संवर्धन आणि संशोधनासाठी समृद्ध वातावरण निर्माण होऊ शकते. पुढील प्रश्न पहा, भारताचे UPI आता किती देशात सुरू आहे? उत्तर आहे 12. त्यानंतर बघा, UPIची सुरुवात केव्हा झाली? तर 2016ला. आणि कोणी केली? तर NPCIने केली. नेक्स्ट प्रश्न पहा, पाकच्या लाहोर चौकाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? उत्तर आहे शहीद भगतसिंग. पुढील प्रश्न पहा, देशात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न पहा, थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत? उत्तर आहे चीन येथे. नेक्स्ट प्रश्न पहा, पॅरिस येथे आयोजित 33व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील यांच्या कोणत्या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले? उत्तर आहे फायर विंग्स. नेक्स्ट प्रश्न पहा, भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे? उत्तर आहे 3रा. तर मूल्याच्या दृष्टीने 13वा सर्वात मोठा उद्योग आहे. तसा हा 3रा आहे आणि मूल्याच्या दृष्टीने हा 13वा क्रमांकाचा आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणती कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्युमनॉइड रोबोट तयार करत आहे? उत्तर आहे टेस्ला.
आणि टेस्ला कंपनी कोणाची आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढील प्रश्न पहा. प्रोबोओ सुबियांतो यांची नुकतीच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी घोषणा करण्यात आली? उत्तर आहे इंडोनेशिया. नेक्स्ट प्रश्न पहा. फिफा विश्वचषक 2034 चे आयोजन कोणता देश करेल? उत्तर आहे सौदी अरेबिया. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतीच शंघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे SCO च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी झाली? उत्तर आहे अस्ताना, कझाकस्तान येथे. नेक्स्ट प्रश्न पहा. UNCTAD ने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2023 मध्ये सेवा निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 7व्या क्रमांकावर. नेक्स्ट प्रश्न पहा. कुठे जगातील सर्वात मोठे विमानतळ होणार आहे? तर उत्तर आहे दुबई. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज JNU चे डीन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अमिताभ मट्टू. पुढील प्रश्न पहा. 3 दिवसीय व्यापार मेळा नुकताच कुठे यशस्वीरित्या संपन्न झाला? उत्तर आहे मेघालय. पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशाने अलीकडेच भारताला 31 प्रिडेटर ड्रोन विकण्याची परवानगी दिली आहे? उत्तर आहे अमेरिका. नेक्स्ट प्रश्न पहा. पूर्व क्षेत्र कृषी मेळा 2024 नुकताच कुठे सुरू झाला? उत्तर आहे झारखंड. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच जरी रितू बहरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे उत्तराखंड. नेक्स्ट प्रश्न पहा. माहिती आणि प्रसारण सचिव म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे संजय जाजू. पुढील प्रश्न पहा. नुकताच केरळमधील शंकर स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे ईश्वरी प्रसाद नंबूदिरी. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतेच कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणते पोर्टल सुरू केले? उत्तर आहे सारथी पोर्टल. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतीच 7वी हिंद महासागर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच गुजरात आणि कोणत्या राज्याने डिजिटल हेल्थ इंडिया कार्यक्रमाचा भाग म्हणून किलकारी कार्यक्रम सुरू केला? उत्तर आहे महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न पहा. LIC म्युच्युअल फंडाने अलीकडेच कोणाची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर आहे रवी कुमार झा. पुढील प्रश्न पहा. राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांची. नेक्स्ट प्रश्न पहा. समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले? उत्तर आहे उत्तराखंड. नेक्स्ट प्रश्न पहा. 35व्या आंतरराष्ट्रीय मानव एकता परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? उत्तर आहे दिल्ली येथे. पुढील प्रश्न पहा. नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 137 प्रकाशवर्ष दूर जीवास राहण्यास योग्य अशा ग्रहाचा शोध लावला आहे, तर त्या ग्रहाचे नाव काय? उत्तर आहे TOI 7152b. तील ... ठरले जगातील सर्वात खोल ब्लू होल? तर त्याचं उत्तर आहे तामजा हे सर्वात खोल ब्लू व्हेल ठरलेले आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. भारताचे 26वे नौदल प्रमुख म्हणून कोणी स्वीकारले सूत्र? तर दिनेश त्रिपाठींनी. आता बघा 2 प्रकारे हा प्रश्न विचारू शकतात. नौदल प्रमुख हे कितवे आहे? तर 26वे आहे आणि नाव पण लक्षात ठेवा. दोन्ही प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. T20 वर आहे हा प्रश्न. 9 T20 वर्ल्ड कप खेळणारा रोहित शर्मा जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे. तर कोणता खेळाडू आहे 9 वर्ल्ड कप खेळणारा T20?
तर रोहित शर्मा ठरलेला आहे. तर ते वर्ष बघा कोणते कोणते आहे, 2007, 2009, 2010, 12, 14, 16, 21, 22 आणि 24. तर या अगोदर म्हणजे आता 2024चा खेळणार आहे, या अगोदर 8 वर्ल्ड कपचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर होता. ठीक आहे, म्हणजे आता 9वा तो खेळणार आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, आणि हा टॉपिक यावर्षी येऊ शकतो पेपरमध्ये. तो टॉपिक म्हणजे 2024मध्ये नव्याने पुनर्नियुक्ती मिळालेली आहे, त्यावर प्रश्न आहे. तर पहा, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ACC टी रवी शंकर यांची भारतीय रिझर्व्ह बँक RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून 1 वर्षाच्या मुदतीसाठी पुनर्नियुक्तीला मान्यता दिली आहे. तर हा लक्षात ठेवा प्रश्न, रवी शंकर यांना. नेक्स्ट प्रश्न सुद्धा याच टॉपिकवर आहे. ICC बँकेला संदीप बत्रा यांची कार्यकारी संचालक ED म्हणून पुनर्नियुक्तीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची RBIची मंजुरी मिळालेली आहे. तर कोण आहे? संदीप बत्रा. किती? ED कडून. ठीक आहे, कार्यकारी संचालक ED म्हणून. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, क्रिस्टालियानो जॉर्जिया यांची 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणाऱ्या नवीन 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा सुद्धा त्याच टॉपिकवर प्रश्न आहे, म्हणून लक्षात असू. त्यानंतर बघा, हा लास्ट प्रश्न सुद्धा त्याच टॉपिकवर आहे. त्यानंतर दुसरे प्रश्न बघूया आपण. भरपूर प्रश्न आपण आणलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला कंजूसी करू नका. विद्यार्थी मित्रांनो, एक लाईक तुमची आम्हाला एक मोटिवेशन देऊन जातात चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी. तर RBIचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांच्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच भारतीय नौदलातील जवानांसाठी शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार समारंभात किती जवानांना पुरस्कार प्रदान केले आहे? उत्तर आहे 35 जवानांना. त्यानंतरचा प्रश्न पहा, अलीकडेच लिथुआनियाच्या मायकोलास एकेलाना याने किती मीटर लांब थाळीफेक करीत विश्वविक्रम नोंदविला आहे? उत्तर आहे 74.35. नेक्स्ट प्रश्न पहा, यंदा देशात सरासरीपेक्षा किती टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे? उत्तर आहे 106%, आणि हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, ओडिशा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर चक्रधारी चरण सिंह. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅटच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे म्हटलेला आहे, आणि उत्तर आहे जसप्रीत बुमराह. क्रिकेटवर प्रश्न येणे आहे म्हणजे आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून क्रिकेटवर आणि टेनिसवर, त्यानंतर ऑलिम्पिक सारखे गेम, फिफा सारखे गेम यावर प्रश्न जास्तीत जास्त येत असतात. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या देशाने मुलींसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केलेला आहे? हा प्रश्न IMP करून ठेवा, कारण की महिलांवर प्रश्न आहे आणि महिलांवर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. कॅमेरून हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, अलीकडे दक्षिण पूर्व रेल्वेने मूलभूत रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणासोबत करार केला आहे? उत्तर आहे टाटा स्टील. नेक्स्ट प्रश्न पहा, पुढील प्रश्न पहा, मायक्रोप्लास्टिक्सचा सामना करण्यासाठी अलीकडे कोणत्या संस्थेने हायड्रोजेल विकसित केलेला आहे? हायड्रोजेल विकसित केलेला आहे तर कोणतं? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांनी. नेक्स्ट प्रश्न पहा, आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर जोनाटन क्रिस्टीने यांनी जिंकलेले आहे. पुढील प्रश्न पहा, ACIने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात व्यस्त विमानाच्या यादीत कोणत्या भारतीय विमानतळाला
पहिल्या 10 मध्ये स्थान मिळाले. उत्तर आहे दिल्लीची इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच कुवेतमध्ये नवे पंतप्रधान कोण झाले? उत्तर अहमद अब्दुल्ला अल अहमद अल साहब. पुढील प्रश्न पहा. गुन्हेगारी खटल्याचा सामना करणारे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष कोण ठरले? उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. पुढील प्रश्न पहा. युरोप आणि जपान देशाच्या बेपी कोलंबो या मिशनद्वारे कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यात येणार आहे? उत्तर आहे बुध. नेक्स्ट प्रश्न पहा. नाईफ मेडिटेशन आफ्टर अ अटेम्प्ट मर्डर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे सलमान रशिदी. नेक्स्ट प्रश्न. पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशाने अलीकडे भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा अट रद्द केली? उत्तर इराणने. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क सुरू केले आहे? उत्तर आहे तेलंगणा. नेक्स्ट प्रश्न पहा. टाटा डिजिटलने अलीकडेच MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे नवीन ताहिल्यानी. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच प्रथमच बिमस्टेक ॲक्वास्टिक चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्रँड गार्डियनशिप इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे? उत्तर आहे मुकेश अंबानी. पुढील प्रश्न पहा. नुकतेच नवी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे 2 दिवसीय आनंद मेळाव्याचे उद्घाटन कोणी केले? उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान यांनी. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणते शहर 2023 मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे? उत्तर आहे लंडन. पुढील प्रश्न पहा. भारतीय क्रिकेट खेळाडू जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूचे विकेट घेऊन 150 विकेट पूर्ण केल्या? उत्तर आहे बेन स्टोक. नेक्स्ट प्रश्न पहा. राधा रतुरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे उत्तराखंड. नेक्स्ट प्रश्न पहा. सुरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले? उत्तर आहे 3रे. नेक्स्ट प्रश्न पहा. बनवारीलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाची राजीनामा दिला? उत्तर आहे पंजाब. नेक्स्ट प्रश्न पहा. लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतीय जनता पक्षाचे कितवे राष्ट्रीय अध्यक्ष होते? तर उत्तर आहे 3रे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि येत्या लेटेस्ट परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. येत्या 2 ते 3 महिन्यांनी ज्या पण परीक्षा होतील त्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. पहिली महासागर दशक परिषद 2024 पार पडली. उत्तर आहे बार्सिलोना स्पेन येथे. पुढील प्रश्न पहा. त्याआधी महत्त्वाचे पॉईंट बघून घेऊया. पहिली महासागर दशक परिषद एप्रिल 2024च्या दुसऱ्या आठवड्यात स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आली होती. युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या सहकार्याने स्पेन सरकारने याचे आयोजन केले होते. बार्सिलोनामधील महासागर दशक 2024 परिषदेची थीम होती प्रोव्हाइडिंग द सायन्स नीडेड टू क्रिएट द ओशियन वी वांट. नेक्स्ट प्रश्न पहा. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR पृथ्वी दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून CSIR ... येथे भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ स्थापित आणि सक्रिय केले. तर कुठे केले? नवी दिल्ली येथे. पुढील प्रश्न पहा. SJVN लिमिटेड ... 1500 मेगावॅटच्या नाथपा झाक्री हायड्रोजन पॉवर स्टेशन NJHPS येथे देशातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन केले. तर कुठं केले? हिमाचल प्रदेशातील. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, प्रथम श्रेणीत क्रिकेटच्या 252 वर्षाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले आहे? उत्तर आहे तन्मय अग्रवाल. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत? उत्तर आहे प्रीती रजक. नेक्स्ट प्रश्न पहा, सुलतान इब्राहिम इस्कंदर हे कोणत्या देशातील 17वे राजा बनले आहेत? उत्तर आहे मलेशिया. नेक्स्ट प्रश्न पहा, धर्मवीर संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? उत्तर आहे रत्नागिरी. पुढील प्रश्न पहा, 2050 पर्यंत जगात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किती कोटीपर्यंत वाढ होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे? उत्तर आहे 3.5. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे लडाख. पुढील प्रश्न पहा, नुकतेच झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? उत्तर आहे प्रदीप श्रीवास्तव. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच अत्याधुनिक GIS डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे अयोध्या. त्यानंतरचा प्रश्न पहा, नुकतीच AU स्मॉल फायनान्स बँकेचे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे HR खान. नेक्स्ट प्रश्न पहा, नुकतेच राष्ट्रीय आरोग्य मेळा चे उद्घाटन कोणी केले? उत्तर आहे सर्वानंद सोनोवाल. पुढील प्रश्न पहा, कोणत्या विद्यापीठाला अलीकडे NAAC कडून A++ ग्रेड प्राप्त झाला आहे? उत्तर आहे कुरुक्षेत्र विद्यापीठ. पुढील प्रश्न पहा, ट्रायचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? उत्तर आहे अनिल कुमार लाहोटी. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा, राधा रतुरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे उत्तराखंड. नेक्स्ट प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या नीलकृष्णा गजरे यांनी कोणत्या मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तर आहे JEE. पुढील प्रश्न पहा, 21व्या अंडर-20 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोण जिंकले? उत्तर आहे दीपांशू शर्मा. पुढील प्रश्न पहा, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताच्या औषध निर्यातीत किती वाढ नोंदवली गेली? उत्तर आहे 9.67. पुढील प्रश्न पहा, RBIने कोणत्या बँकेला एप्रिल 2024 मध्ये नवीन खाती ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे उघडण्यास बंदी घातली? उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक. नेक्स्ट प्रश्न पहा, ADBने भारतासाठी कंट्री डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे मियो ओका. पुढील प्रश्न पहा, भुवनेश्वरमध्ये अलीकडेच बारामुंडा ISBT हे नाव कोणाच्या नावावर ठेवले जाईल? उत्तर आहे BR आंबेडकर. पुढील प्रश्न पहा, नुकतीच उत्तर आयर्लंडचे प्रथम मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे मिशेल ओनिल. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी सायप्रस जवळील पाण्याखालील खोऱ्याचा शोध लावला आहे? उत्तर आहे इस्रायल. नेक्स्ट प्रश्न पहा, नुकतेच अंतराळात उघडणाऱ्या भारतातील पहिल्या महिला रोबोटचे नाव काय आहे? योमित्र हे उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, दिव्य कलान फेअर 2024चे उद्घाटन नुकतेच कोठे झाले? उत्तर आहे आगरतळा. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध धामी मोहीम सुरू केली आहे? उत्तर आहे उत्तराखंड. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच वरुण घोष यांनी कोणत्या देशात भगवत गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न पहा, देशातील कोणत्या राज्यात पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. त्यानंतर प्रश्न पहा, सध्या चर्चेत असलेले रवांडा विधेयक कोणत्या देशाच्या संसदेने पारित केले? उत्तर आहे ब्रिटन. नेक्स्ट प्रश्न पहा, 26वी जागतिक ऊर्जा काँग्रेसची मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे नेदरलँड. पुढील प्रश्न पहा, 77व्या कान्स चित्रपट महोत्सवमध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड करण्यात आली? उत्तर आहे सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन्स टू नाव. पुढील प्रश्न पहा, अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत
जगातील कितवा सर्वात मोठा देश ठरला? उत्तर आहे दुसरा, तर मेक्सिको हा पहिला देश ठरलेला आहे. भारत दुसरा आहे आणि मेक्सिको हा पहिला आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. हेवनली इस्लँड ऑफ गोवा हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे श्रीधरन पिल्लई. पुढील प्रश्न पहा. बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 26 एप्रिलला. थॉमस उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धा कुठे सुरू झाली आहे? तर उत्तर आहे चेंगडू, चीन येथे. खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. थॉमस कप पुरुष संघ खेळतो आणि उबर कप ही महिला संघ खेळते. तर दोन्हीही प्रश्न लक्षात ठेवा, उबर कप आणि थॉमस कप. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे 2022चे थॉमस कप विजेता कोण आहे? तर भारत आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. तिरंदाजी विश्वचषक मध्ये कोणाची सुवर्ण पदकाची हॅट्रिक झाली आहे? तर ज्योती सुरेखा वेन्नमची यांची. पुढे बघा. शंघाई येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या टप्प्यात सुवर्ण पदकाची हॅट्रिक केली आहे त्यांनी. कंपाऊंड सांघिकीमध्ये भारताला 5 पदके मिळाली आहेत. नेक्स्ट प्रश्न पहा. पाकिस्तानच्या लाहोर चौकाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे. खूप व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर आहे निखिल वाघ यांना. नेक्स्ट प्रश्न पहा. लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी. नेक्स्ट प्रश्न पहा. 7व्या हिंद महासागर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया येथे. पुढील प्रश्न पहा. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे? तर पहिलाच ठरलेला आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? उत्तर आहे गुजरात येथे. पुढील प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बाप टॉवरचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर आहे बिहार. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच भारतातील पहिला स्वदेशी बनावटीचा 155 मिमीचा स्मार्ट दारुगोळा कोणत्या IITने विकसित केला आहे? उत्तर आहे IIT मद्रास. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोगामुख येथे बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले? उत्तर आहे आसाम. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच ओल्सच बाक्टेनव्हा यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे कझाकस्तान. नेक्स्ट प्रश्न पहा. समान नागरिकत्व संहिता लागू करणारे कोणते राज्य अलीकडे पहिले राज्य बनले आहे? उत्तर आहे उत्तराखंड. पुढील प्रश्न पहा. कोरोमंडल खतावर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 5.92 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे? उत्तर आहे तामिळनाडू. नेक्स्ट प्रश्न पहा. NCPCR ने नुकतेच मुलांचे पुनर्संचयित करण्यासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी कोणत्या पोर्टलचे अनावरण केले आहे? उत्तर आहे घर आणि ट्रॅक चाइल्ड. पुढील प्रश्न. अलीकडेच आर्थिक वर्ष 2024-25 साठी सार्वभौम सुवर्ण रोखे जारी करण्याची रक्कम किती करण्यात आली आहे? उत्तर आहे 3500. पुढील प्रश्न पहा. नुकताच 2 दिवसीय दोस्मोचे महोत्सव कुठे साजरा झाला? उत्तर आहे लडाख येथे. पुढील प्रश्न पहा. अलीकडे कोणत्या देशातील तामांग समुदायाने सोनम लोसार निमित्त
नवीन वर्ष साजरे केले आहे? उत्तर आहे नेपाळ. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष कॅटलीन नोहाक यांनी अलीकडे राजीनामा दिला? उत्तर आहे हंगेरी. पुढील प्रश्न पहा. डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे डॉक्टर सायरस पूनावाला. नेक्स्ट प्रश्न पहा. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 ने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य व स्नायू विज्ञान संस्थान निम्हान्स. पुढील प्रश्न पहा. देशातील पहिला कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे? उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न पहा. जम्मू काश्मीरमधील पहाडी समुदायाला अनुसूचित जमाती प्रवर्गात किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली? उत्तर आहे 10%. पुढील प्रश्न पहा. इंटरनॅशनल रोड फेडरेशनने प्रकाशित केलेल्या वर्ल्ड रोड स्टॅटिस्टिक 2022 नुसार कोणत्या देशात रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे? उत्तर आहे व्हेनेझुएला. नेक्स्ट प्रश्न पहा. वर्ल्ड गारमेंट समिट 2024 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे दुबई येथे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा. आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात AI चा वापर करण्यासाठी गुगलने कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. पुढील प्रश्न पहा. कोणती कंपनी अलीकडे जगातील सर्वात मोठी हेल्मेट निर्मिती कंपनी बनली आहे? उत्तर आहे स्टील बर्ड.